आता स्वतःचा ब्रँड निर्माण करा ना. काय सुद्या बरोबर ना. दाखव आंबो कसं होतं बघ. एक नंबर झाड पिको आंबो. झाड पिके आंबे ते बघा सगळे झाडावरून पिकून पडलेले. बाद म्हणजे हे आतमध्ये लाशे असतील ना, उन्हामुळे जास्त खराब होतात. पण आंबा बघा कसला आहे, प्युअर देवगड हापूस. काय नाद नाही करायचा ना आपला. हां मग भरपूर जणांनी कमेंट निगेटिव्ह कमेंट केला नाही की काय म्हणतात सगळे कोकणीच आहेत ना ना बॉक्स वापरल्यानंतर काय झालं असं म्हणतात आमच्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर याच मित्रांनो, मी आता कोकणात आलेलो आहे. त्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. आपण आलेलो गावाला. तर आत्ता आपल्याला जवळजवळ 1 महिन्याने आपण गावी आलेलो आहे. मागच्या 8 तारीखला आपण गावाला आलेलो होतो आणि या टायमाला आपण 8 तारीखला रात्री शुक्रवारी निघालेलो आपला विशालच्या बरोबर. विशाल आपला विगामी. तर तो गेला मालवणला आणि मी तारळ्यातून मी इथे आलो. तो प्रवास तुम्ही आपला पाहिला असेल. आपण नाईटचा प्रवास काय शूट केला नव्हता. सकाळी सगळ्यात असाच मूड झाला आणि व्हिडिओला सुरुवात केलेली. तर तो छान असा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. तर इंस्टाग्रामवरती आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेला म्हणजे देवगड हापूसच्याबद्दल. म्हणजे देवगड हापूस आहे आपला ब्रँड, त्याचा यूज कुठे कुठे केला जातो. म्हणजे आपल्या नावाचा बॉक्स कुठे पण वापरला जातो सरस आणि नाव आपल्या देवगडचं खराब होतं. तर आता ज्या बागेमध्ये आपण लास्ट टाईमला व्हिडिओ बनवला होता तिथे आज परत काढणी चालू आहे. तर त्या बागेमध्ये आता चाललेलो आहे. आत्ता वाजले 11:15. खूप लेट झालेलं आहे. सकाळी उठलो पण लेट. काल रात्री पण थोडा बाहेर गेलेलो त्याच्यामुळे लेट आलेलो 12 वाजता. तर आता उठलो, आंघोळ वगैरे झाले, नाश्ता केला आहे पोहे आणि आता कॅन्टीनवरती जातो. आधी आपल्याला ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे कारण आरवचा एक दाखला काढायचा आहे त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग बागेत बघू वेळ भेटतो का. तर जे रिॲलिटी काय आहे देवगड हापूसची ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. म्हणजे ज्यांनी आपल्या त्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओवरती कमेंट केली त्यांना त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवतो आहे. इंस्टाग्रामच्यावर जो दाखला होता व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला टाकला नाही तर तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा. आपला विकेश गाडी व्लॉग आज आपला इंस्टाग्राम ID आहे. तर तिकडे तो तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. तो बऱ्यापैकी व्हिडिओ व्हायरल झाला. प्रत्येकाला मी कमेंटला उत्तर देऊ शकत नाही, त्याच्यामुळे आज व्हिडिओ बनवत आहे. बघूया तिथे जे काम करतात त्यांना पण विचार. आणि जर अजून कोण म्हणजे आता बरेच आपल्या इकडे व्यापार आहेत पण सगळे मग्न आहेत, त्यांच्या सगळ्यांचा मी रिव्ह्यू घेणार होतो. पण बघू ते वेळ भेटला तर ते पण करू. चला तर जाऊया आता बागेमध्ये. आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आता आपण लास्ट टाइम व्हिडिओ बनवला त्याच बागेत आलेलो आहोत. आणि बघा आता आंबे किती काढलेत ते बघा. कलर बघा काय आलाय मस्त पैकी आंब्यात. चांगले 1 नंबर तयार झाले बघा. कलर मस्त येलो ना, 1 नंबर फळ आहे बघा. ही खासियत आहे देवगड हापूसची. पाहू शकता पूर्ण आंबा कसा आतमध्ये गेलाय. आणि ज्यांनी आपल्या व्हिडिओवरती कमेंट केलेली तर त्यांना सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही बॉक्स वापरल्याबद्दल आमची काही कंप्लेंट नाही किंवा आम्ही तुमच्या आंब्याला नाव पण ठेवलं नाही. कुठच्याच आंब्याला देवगड सोडा किंवा रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला हे सगळे लोक देवगडचा बॉक्स यूज करतात मोस्टली. काय लोक बोलतात तुला आंब्यातलं काय समजतं. आता बागेमध्ये आलो आहे आणि माझं आयुष्य हे कोकणातच गेलं. आत्ता मी मुंबईमध्ये गेलो. पहिलं बागेत पण कामं केलेली आहेत मी आंब्याची काढणी, भरणी. तर ज्याने आपल्याला कमेंट केलेली होती की काय फरक पडतो, कोकणातलेच लोक आहेत. फरक आम्हाला पडतो देवगडवाल्यांना. काय रे बाळा बरोबर ना. आमचे देवगडचे ब्रँडचे बॉक्स कोणी पण वापरतात, चालतं असा. बाहेरचे लोक आपल्या देवगडचा बॉक्स वापरतात. मग आपलं नाव खराब होता ना, पण आंबे खराब निघाले तर बरोबर ना. कैची पण भरतात ते रत्नागिरी, मग मालवणचे पण भरतात. केरळचे पण भरतात. तर असं हे आहे. आम्हाला फरक पडतो म्हणजे आमचा बॉक्सचं ब्रँडिंगचं नाव खराब होतं त्याच्यामुळे. बाकी काय नाही. बाकी आम्ही आंबे सगळ्यांचेच चांगले आहेत काय रे. मग पण तुमचा ब्रँडने तुम्ही प्रमोट करा ना. हे बघा कसले तयार झाले. काय काढला नाही वाटतं अजून. मस्त आंबो झालो रे तयार. आता साफ करू घेतलंस की
लग्ना इली जवळ उद्यापासून तिकडे अडकणार मग लग्नात. पूर्ण सगळाच तयार झाला. हे बघा मागे तुम्हाला बोललो ते पानं लावतात, ते बघा असे पानं लावतात खाली खाली आंबे. हे बघा कसला एक नंबर तयार झाला. हां, तर आपला विषय काय आहे बॉक्सबद्दल. तर बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की कोकणातलेच आहेत व्यावसायिक, कोकणातले आहेत ते आपल्याला माहीत आहे. पण कसं आहे, जेव्हा तुम्ही दुसऱ्या ब्रँडचा यूज करता, आता मी जर गाडी मारुतीची चालवली त्याला BMW लोगो तर नाही लावू शकत ना. तोच प्रकार आहे. आंबा दुसरा भरला आणि तो जर खराब निघाला बाय चान्स, तर नाव कोणाचं खराब होणार? जो बॉक्सचा ब्रँडला असणार आहे तो, जो बॉक्सवर नाव असणार त्याचं नाव खराब होणार आहे. बाकी इतर असं काय नाही. तर तुम्हाला माझा त्या व्हिडिओबद्दलचं उत्तर भेटलं असेल. आणि बघा आता मस्तपैकी आंबे तयार झाले. बघा कसला कलर आला मस्त. तर बोललेलो की गावाला जाईन तेव्हाच खास उत्तर देईन मी त्याच्याबद्दल. त्याच्यामुळे फक्त कमेंट एक पिन करून ठेवलेली की आंबा कुठचाच खराब नाही. रत्नागिरीला पण आम्ही काही नावं ठेवत नाही. पण अजून एक कमेंट केली होती की देवगडवाले रत्नागिरीत येऊन आंबे काढतात आणि देवगडच्या ब्रँडने विकतात. ते रत्नागिरीत आले तरी काय आमच्या ब्रँडचं नाव खराब होणार, तुमचं नाव खराब नाही होणार, त्या आंब्याचं नाव खराब होणार नाही, देवगडचंच नाव खराब होणार. बघा हां सादेव, एक व्हिडिओ टाकला होते मुंबई जाताना की आपल्या देवगडचे बॉक्स वापरून तिकडे दुसरे आंबे भरतात. ते काय बरोबर आहे का? त्या हसू नको, खरा खरा उत्तर सांग. आम्ही नाही बरी मग आम्ही कशाक भरू? आमचा ब्रँडच आहे देवगड. देवगड हो आपलं बॉक्स ते लोक वापरतात. वापरतो देवगड. मग रत्नागिरीवाले पण वापरतो. योग्य नाही ना. मग नाव कोणाचा खराब होता? देवगडवाल्यांचा. देवगडवाल्यांचा. मग आंबो खराब निघालो की नाव कोणाचा खराब ना आपला. मग हे बघा किती आंबे पडलेत बघा पिकलेले. हे बघ हे झाडपिके आंबे आहेत बघा, सगळे झाडावरून पिकून पडलेले. बाद म्हणजे हे आतमध्ये लाशे असतील ना, उन्हामुळे जास्त खराब होतात. पण आंबा बघा कसला आहे, प्युअर देवगड हापूस. काय नाद नाही करायचा ना आपला. हां, मग भरपूर जणांनी निगेटिव्ह कमेंट केलं नाही की काय म्हणतात सगळे कोकणीच आहेत ना बॉक्स वापरल्यानंतर काय झालं असं म्हणतात. आमच्याकडे देवगडचेच बॉक्स येतात असं म्हणतात. प्लेन बॉक्स पण भेटतात ना. मग भरपूर जणांनी म्हणजे बाकीच्या चांगल्या चांगल्या व्हिडिओवर कमेंट नाही करत, पण एक चुकीचा म्हणजे एक आपण काय बोलतात खरी गोष्ट दाखवलं ना की असे कमेंट करायला येतात. आपण जे पण व्हिडिओ बनवतो ते रिअल व्हिडिओ बनवतो. जे पण आहे ते सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मनाला जे आवडलं नाही ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की आंब्याला कुठच्यात मी नावं नाही ठेवली. सगळे आंबे चांगलेच असतात, पण आमची पण टेस्ट एक वेगळी आहे. आमचा एक ब्रँड आहे देवगड, त्याच्यासाठी GI टॅग पण दिलेला आहे. आणि रत्नागिरी हापूसचा पण GI टॅग आहे, तो पण वेगळा आहे. असे 2 टॅग आहेत वेगवेगळे प्रत्येकाचा. आणि आपला कसा कातळातला आंबा आहे त्याच्यामुळे त्याची टेस्ट थोडी वेगळी असते. तर बघू आतमध्ये मालक पण आहेत, त्यांना विचारू बघू ते काय बोलतात. भरपूर पडले रे पिकून आंबे मधले भरपूर पडले, सगळे वडूकच झाले एक हातान. अय तू काय करतोय बागेत? डायरेक्ट काय बोलतात टेम्पोवाला काच बोलावलास? ट्रान्सपोर्ट डायरेक्ट. हा तुझा आहे काय? मी काय करतोय म्हणजे व्हिडिओ करतोय. गाडी घेऊन येईल की डायरेक्ट पिकून जाम गेले आंबे मधले, पिकून जाम गेले. काय म्हणते बोल. कधी राजा काय काढूक लागलं की कमरेत भरात संतोष. बघ कसलं तयार झालं खराब आहे. पण
डाग पडलो ते का कॅनिंग का आहेत ना पिकून घातला सगळे हळूहळू. तर आज बागेमध्ये आपण लास्ट आलो होतो आणि मागे तुम्हाला गाळणीने दाखवली ती बघा गाळणी. याला शिकारणी बोलतात आणि आम्ही गाळणी बोलतो. हा बघा याच्या बाजूला छोटा आंबा असतो तो बिटकी आणि याला पण जास्त भाव आहे. 300 350 रुपये डझनने विकतात काय किलोवर काहीतरी भाव आहे. हे बघा किती आंबे पडून गेलेत पिकलेले. इकडे बघा स्वतः मालक काम करतायत बागेत. प्रणय मालक बागेचे. मेहनत एवढी मेहनत करायला लागते प्रत्येकाला. आता काय शेवटचा आंबा आहे त्याच्यामुळे पूर्ण तयार झालेला आंबा आहे. आता शोधायची गरज नाही. हे बघा हे बिटके बघा हे पण मस्त तयार झाले. ही जोड आंबा असतो एका मोठ्या आंब्याच्या बाजूला. इकडून आता खालून काढत काढत आलेत वरती. बघा किती पडून गेलेत आंबे. इकडे सगळीकडे थोडी जरी काढणी लेट झाली ना की मग असे पिकून जातात तयार आंबे. हा लगेच तुम्ही खाऊ शकता पण कसा लासा वगैरे निघतो आतमध्ये उन्हामुळे. बघा कसला प्युअर आंबा आहे. हा बघा कसा कलर. हा खरा नॅचरल पिकवलेला आंबा. पिकलेला म्हणजे झाडावरती आणि गवतात पिकवतात तो पण असाच असतो. हे बघा बघा कसा पक्ष्याने खाल्लाय. खूप सारे आंबे पिकून गेले कारण काढणी जरा लेट झाली असेल आणि सध्या पावसाचा पण धुमाकूळ आहे. काल पाऊस खूप पडला. आता मोठ्या आंब्याला फरक नाही पडत पावसाचा. कंटिन्यू 2-3 दिवस लागला तरच पावसाचा फरक पडतो. कारण आतमध्ये आंबा खराब होत नाही. वरून थोडे थोडे असे ब्लॅक ब्लॅक डॉट पडतात. बाकी आंबा चांगला असतो आतमध्ये. फक्त स्क्रीन थोडी वरून खराब होते. बघा काढून दिलं. अरे इकडे एक ठेवला लपून राहिला. बघा साधे ठेवून जातं मागे एक एक आंबो. एक आंबो ठेवलंस बघा मी आणलंय. इकडे प्रणय पवार बागेचे मालक आंबे काढतात बघा कसे. मुंबईत येऊन काम करतात बघा आणि आमका विचारतात लोक तुमका काय माहीत आहे आंब्यांचा. तो प्रणय बघला ना तो व्हिडिओ बॉक्सचो व्हायरल झालो. हा ते लोक बोलतात आपल्याला की बॉक्सने काय फरक पडता सांग बघू काय फरक पडता. तो नाव कोणचा खराब होता. मग तुमच्या आंब्याक आम्ही काही नाव ठेवत नाही पण तुम्ही तुमचा ब्रँड यूज करा ना बरोबर ना. मग लोकांना आता समजत नाही फक्त निगेटिव्ह कमेंट करू घेतात. साधेव काय बोलत होता त्याच्याबद्दल तुका. अरे हे बॉक्स आपलं देवगडचं वापरतो त्याच्याबद्दल काय बोलत होता. तू बोल तू मेला जाणतो माणूस. मग सांग नाही का वापरा तुमचं वापरा बॉक्स. प्लेन बॉक्स पण भेटतात की ना मग प्लेन वापरा. अरे स्वतःचा ब्रँड निर्माण करा ना. काय सुद्धा बरोबर ना. दाखव आंबो कसं होतं बघ. एक नंबर झाड पिको आंबो. माका कापूक सुरी खाया घेऊन जाऊ. आता काय घेऊन जाऊ. घेणारो इलो नाही आमचो. तो गेलो तिकडे.
आता मी मुंबई जाताना ना आपले बॉक्स भरत होते तिकडे ट्रॅव्हल्सवर. तर सगळे आपले देवगड हापूस होते, म्हणजे रत्नागिरीत भरला नाही बॉक्स. त्याच्यावर व्हिडिओ बनवला मी. त्याच्यावर सगळ्यांनी निगेटिव्ह कमेंट केला नाही होती की आम्ही बॉक्स वापरलो तर काय आला, सगळे कोकणातलेच आहेत ना. नाव कोणचा खराब होता. देवगडचं नाव किती लोकांनी खराब केलं नाही. मग ते बोलतात की तुमचे देवगडवाले आमच्या रत्नागिरीत पण बागे करतात, पण तुमचा ब्रँड नाही ना वापरीत आम्ही. आम्ही आमच्या बॉक्समध्येच भरतो, तुमचं नाव तर खराब नाही करत. हा मग जाम भरपूर म्हणजे असं व्हायरल झालं तो व्हिडिओ. हा तेच मग बोलले त्यांना GI टॅग देऊन फायदो काय मग आमचो. म्हणजे असं व्हायरल झालं व्हिडिओ की सगळ्यांनी बहुतेकांनी म्हणजे निगेटिव्ह कमेंटच केला नाही. बाहेर मग देवगडच्या नावान. अरे या सोड, मी त्या दिवशी मित्राक आंबे होते ना, तर बदलापूरला गेलेलो. माणूस मराठीच होतो. त्यांनी म्हटलं याच्यातले दुसरं बॉक्स खोलून दाखवा, तर खोलला. तर त्याच्यात पायरी आंबे होते. मला बोलता कोणी सांगितलं तुका या बॉक्समध्ये पायरी आंबे भरतात. अरे बोलले माझं जन्मच देवगडचं हा. म्हणता हवे असले तर घे, नाही तर जा बोलता. पायरी आणि हापूस देवगड माहीत नाही तर काय विकणार आंबे लोक. भैया नव्हतो, मराठीच होतो आपलो. पण हे असेच ज्यांना काय नॉलेज नाही ते पायरीचा आंबो लगेच कसा वासानच समजता. काय बाळ्या मग ही नवीन पद्धती, नवीन गळणी प्लास्टिक. कलर मस्त आले आंब्याला रे. मध्ये लोड करतायत. नाली खालतून साफ कर दिलास बाळ्या. मग अजून एक काढणी होईल. कोणी बिनी संपले. मालक काय गेले गाडीचे. घरी गेलो की झोपलो आम्ही. हे आमचे गाडीचे मालक. गाडी बिडी पाहिजे असेल तुम्हाला भाड्याने, गोवा लायला चालू होतं ना. नंबर सांगतो. 8369051425. जर तुम्हाला गाडी भाड्याने पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या भावाला. आयचर आहे सध्या. ठाकूर देसाई सर्व्हिसला लावले. किती ट्रिप मारले यंदा? 8. भरपूर मारला. आणि आंबे नाही म्हणतास. मागच्या टायमाला गेलो मी, बघत होतो कोणाची दिसली नाही गाडी वाशी मार्केटला बॉक्स घ्यायला. लोकांची गाडी चालून दिवस काढतात. लोकांची ही तुझीच आहे ना. ही नाही माझी. मग 8-8 दिवसांनी गाडी भरतात. हा ते बोल. मग बाकीच्या भरली, दुसऱ्याची भरली तर घेऊन जातो. ते का करूच लागतं. तर तुम्हाला गाडी बिडी पाहिजे असेल भाड्याने तर कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या जुन्यात बघदाती आपलाच भाऊ आहे. आता ही लोडिंग करून घरी येऊन जाणार आणि नंतर मग दुपारी शॉर्टिंग करून मग आंबे पेटे भरणार. आता असे ट्रे कॅरेट टाईपच बॉक्स येतात. आता लाकडी वगैरे वापरत नाही. आणि ते बॉक्स भरून मग संध्याकाळी मार्केटसाठी पाठवणार. चला रे पटापट, 12 वाजले. बाळा घे पटापट. अरे बाबा घेता बाबा, पाणी तर पिऊन दे आमका. पाणी पी. दाखव त्यांना, दाखव सुध बघ आमचं कसं पटापट जातं. कसे काम करतात ते उन्हामध्ये. ए सुद्धा ते आंबे गेले बघ पिकेवर. गावाने काय काम करतो. 40-45 पुढे टेम्परेचर. हो मुंबईत आता 42 असतं.
वाढवतो व्यवस्थित लागतात कापण ना काळो कोचार कोण तुम्ही लोक काय ओळखी नाही काळो काळ घालून नाही त्याच्यात काम शेतात काम करायला जातो पिके आंबे नेलस माझे पिके आंबे ते काय ट्रेवरच होते बाहेर दुपारचे 12 वाजलेत आणि कडकडीत ऊन लागतोय. मंडळी आत्ता वाजलेत 12:30 आणि मी आता घरी आलो आहे. म्हणजे आंबे घेऊन आता ते घरी गेले. आता संध्याकाळी शॉर्टिंग वगैरे होईल. त्याच्यानंतर बॉक्समध्ये ते कॅरेट पॅक होतील. नंतर संध्याकाळी जो टेम्पो होता तो टेम्पो वाशी मार्केटला घेऊन जाईल. म्हणजे बाकी इतर लोकांचे पण आंबे असतात एकत्र सर्व लोड करून वाशी मार्केटला घेऊन जातो. तर जो आपण व्हिडिओ बनवला होता त्याच्यासाठी मी आज पुन्हा एकदा बागेमध्ये गेलो आणि रिॲलिटी दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी कमेंट केली होती त्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही कमेंट केल्यामुळे मला दुसरा पण व्हिडिओ बनवता आला. तर आपला कोणत्याही आंब्याला किंवा कोणत्याही तालुक्याला दोष देण्याचा प्रयत्न नव्हता. जे मला दिसलं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा. चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर. कोणी मनाला लावून घेऊ नये कारण मी जी रिॲलिटी होती ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये. ज्यांनी कमेंट केली होती त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ होता. ॲक्च्युली आपण तो व्हिडिओ इंस्टाग्रामवरती टाकलेला, यूट्यूबवरती टाकला नाही कारण मला पण नंतर वाटलं नाही की तो यूट्यूबवर टाकावा. तर ज्यांनी कमेंट केले त्यांचे खूप खूप धन्यवाद. कारण इतर व्हिडिओवरती कोण कमेंट करायला येत नाही चांगलं काय केलं तर. तर या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या म्हणजे 80-90 काहीतरी कमेंट आल्या आणि 32K पर्यंत तो व्हिडिओ गेलेला. सो जी पण रिॲलिटी होती ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला बाय.